एखादा मित्र असावा, शिवमहापुराणाची इच्छा आहे, एक चांगला मित्र असला पाहिजे। त्याच्यासाठी 2000 शिवलिंग आपल्याला तयार करायचे आहेत आणि 2000 शिवलिंगाची पूजा त्या ठिकाणी करायची आहे। पुढे वशीकरणाची इच्छा जर करायची असेल, वशीकरणाची इच्छा जर असेल तर त्याच्या जीवनामध्ये 3800 शिवलिंगाची पूजा त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेली आहे। चोराचं भय जाण्यासाठी, अर्थसिद्धी प्राप्त करण्यासाठी 3 लिंगे आणि मनोरथ पूर्तीसाठी 1 लिंग पापहारी आहे। नित्य पूजेमध्ये 1 शिवलिंग असलं पाहिजे। शिवमहापुराणात असं वर्णन आहे की शिवपुराणामध्ये महादेवाच्या फोटोची पूजा सांगितली नाही, महादेवाच्या शिवपिंडीची पूजा सांगितली। पिंडीची, शिवलिंगाची पूजा आहे। महादेवाचा फोटो लावू नये असं नाही, आता आपण फोटोच लावतोय, बरोबर आहे का नाही, इकडे फोटो लावलाय, पण पूजेमध्ये, शिवजीच्या पूजेमध्ये शिवलिंग असावं, त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे। एका माता भगिनीने मला विचारलं होतं की महाराज, मासिक धर्म आल्याच्या नंतर जर आम्ही पूजा करत असतो तर ती पूजा थांबली पाहिजे, कारण तो देहधर्म आहे। तुम्ही उपवास करत असाल तर उपवास करण्यासाठी तुम्हाला कुठलंच बंधन नाही। पुढे मी 16 सोमवाराची कथा तुम्हाला सांगणारच आहे, तर त्या 16 सोमवाराच्या कथेमध्ये 16 सोमवार करायचे, पण त्याच्यामध्ये जर आपला मासिक देहधर्म आडवा आला तर तो सोमवाराचा उपवास धरायचा, फक्त पूजा करायची नाही आणि 16 मध्ये हा सोमवार धरायचा नाही। लक्षात आलं माझं बोलणं? आता लक्ष द्या। आणि म्हणून ऐश्वर्य प्राप्तीसाठी 10,000 शिवलिंग आणि शिवपद प्राप्तीसाठी 1 कोटी पार्थिव लिंगाची पूजा ज्यानं केलेली असेल तो मनुष्य शिवपदापर्यंत पोहोचत असतो। अशा पद्धतीनं वर्णन त्या ठिकाणी करून सांगितलं गेलं। आणि पुढे 22व्या अध्यायामध्ये शिवनैवेद्याचं आणि बेलाचं महात्म्य वर्णन करून सांगितलं गेलं। म्हणले शिवजीचा नैवेद्य खिरीचा आहे, शिवजीचा नैवेद्य त्या ठिकाणी खिरीचा आहे, चुरम्याचा आहे। लक्षात आलं माझं बोलणं? आणि शिवजीच्या अतिशय प्रिय झाड जर कोणतं असेल तर त्या झाडाचं नाव बेलाचं झाड आहे। बेलाच्या झाडाचे अनेक फायदे आहेत। बेलाचं झाड एवढं पवित्र आहे, त्या बेलाच्या झाडाचे फायदे अनेक आहेत। शिवजी पार्वतीला वर्णन करून सांगतात, बिल्व वृक्ष, शिवजी म्हणतात पार्वती बिल्व वृक्ष हे साक्षात माझं स्वरूप आहे। बेलाचं झाड म्हणजे साक्षात महादेवाचं स्वरूप आहे, हे लक्षात ठेवा। देवांनीही त्याची स्तुती केलेली आहे, त्याचं महात्म्य फार थोर आहे। सर्व लोकांमध्ये जेवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थे आहेत, पुण्यतीर्थ आहेत, ती सगळी बेलाच्या मुळामध्ये निवास करतात। आणि जो पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुळाशी लिंग स्वरूप अविनाशी महादेवाचं पूजन करतो तो शिवपदाला प्राप्त होतो। कुणाकडे जर त्या ठिकाणी असेल एखाद्या वेळेला झाड बेलाचं, तर त्या बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ जर तुम्ही शिवपिंड नेऊन ठेवली आणि त्या पिंडीची जर तुम्ही पूजा केली, तो माणूस शिवपदाला प्राप्त होतो। आणि बेलाच्या झाडाखाली जर तुम्ही बेलाचं पान त्या एका पाण्यामध्ये टाकून त्या बेलाच्या पाण्यानं अंगावर पाणी शिंपडलं आणि बेलाच्या झाडाखाली जर स्नान केलं तर जगात सगळ्या तीर्थाला स्नान केल्याचं पुण्य मिळतं। कारण जगातले सगळे तीर्थ जिथून उगम पावतात तिथं बेलाचं झाड आहे। आणि बेलाच्या मुळापासूनच त्या ठिकाणी हे बेलाच्या मुळापासूनच गंगा तिथून उगम पावलेले सगळे पुण्य तीर्थक्षेत्र जेवढे आहेत तेवढे लक्षात ठेवा। जे मनुष्य बिल्व वृक्षाखाली आपल्या मस्तकावर पाण्याने सिंचन करतो तो सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होतं। भूलोकी पावन मानला गेलेला बेलाच्या मुळाशी असलेले आळे पाण्याने पूर्णपणे भरलेले असेल तर महादेव अतिशय प्रसन्न होतात। बेलाच्या झाडाचं आळ जर पूर्णपणे भरलेलं असलं आणि जर कोरडं असलं, आपण जर ते आळ पाण्यानं भरलं तर त्या ठिकाणी महादेव त्याच्यावर प्रसन्न होतात। जो मनुष्य गंध व पुष्पादिकांनी बिल्व मुळाचं पूजन करतो त्याला या लोकी उत्तम सुख आणि उत्तम
उत्तम संतती प्राप्त होते. म्हणजे बेलाच्या झाडाच्या मुळाची पूजा, ते गंध लावायचा आणि फुलं टाकून बेलाच्या झाडाची पूजा जर तुम्ही केली तर त्याला उत्तम संतती प्राप्त होते, शिवलोकी उत्तम गती प्राप्त होते. जो मनुष्य बिल्व मुळाशी भावभक्तीने दीप किंवा दीपमाला प्रज्वलित करतो तर तत्वज्ञानाने संपन्न होतो. म्हणजे जो माणूस रोज बेलाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे, इकडे लक्ष द्या, तत्वज्ञानी व्हायचं आहे. घरामध्ये तत्वज्ञान असलं पाहिजे. तत्व जपावे असं वाटत असेल, आपल्या पतीनं व्यसनी होऊ नये. रोज दारू पिऊन, तुमचा पती जर रोज दारू पिऊन येत असेल तर तुम्ही एक काम करा. शिवपुराण म्हणतंय आपल्या पतीचं व्यसन घालवायचं असेल तर बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ रोज एक दिवा लावायचा आहे, रोज एक दीपमाल लावायची. अशाने आपल्या पतीचं व्यसन सुटलं जाईल आणि पती तत्वज्ञानी होईल, असं वर्णन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. जो मनुष्य बिल्व वृक्षाची फांदी हाताने धरून तिच्यावरील नवी बिल्वपत्रे स्वहस्ते खोडतो आणि त्याच बेलापत्राने वृक्षाची पूजा करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. इथं बेलाचं झाड असेल अनेकांच्या घरी तर नवीन आलेले जे पानं असतात ना पालवी, ती तोडायची आणि ती तोडून आपल्या हाताने स्वतःच्या आणि त्याच बेलाच्या झाडाची जर तुम्ही ते पानं वाहून पूजा केली तर तो माणूस पापमुक्त होत असतो. जेवढे पाप आहेत तेवढे पाप तो घालवत असतो. जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली शिवभक्ताला भक्तिपूर्वक भोजन देतो त्याला कोट्यावधी पट पुण्यफल मिळते. जो मनुष्य बिल्व वृक्षाखाली शिवभक्ताला खीर आणि घृतयुक्त अन्न देतो त्याला कधीही दारिद्र्य येत नाही. बेलाच्या झाडाखाली जर एखाद्या शिवभक्ताला तुम्ही जीव घातलं, पण जेवण देत असताना घृतयुक्त आणि खीर असली पाहिजे. खीर कळते ना तुम्हाला? खीर आणि घृतयुक्त. घृत म्हणजे काय? घृत म्हणजे कळेल का तुम्हाला? घृत म्हणजे आंबा. घृत म्हणजे काय? चेअरमन बी आंबाच म्हणाले. घृत म्हणजे तूप असतंय. आंबा असते का? मी आंबा म्हणलं की तुम्ही बी आंबाच म्हणायचं. घृत म्हणजे तूप ना, मराठी शब्द आहे. खिरीचं जेवण पाहिजे आणि तुपातलं जेवण बनवलेलं असलं. असं एक शिवभक्त जर तुम्ही जीव घातला, हे बसा खाली बोलू नका, एक शिवभक्त जर जीव घातला तर तुमच्या जीवनातलं दारिद्र्य जाणार आहे. पण ते कुठं जीव घालायचं? बेलाच्या झाडाखाली. बेलाचं झाड कुणाकुणाच्या घरी? हात वर करा. बेलाचं. अरे बापरे, बेलाचं झाड, मी जेवायला तयार आहे ना. माईक बंद पडलं. हॅलो, हे बघ, एवढे म्हणजे गावामध्ये भरपूर बेल आहे की, बरोबर? भरपूर बेल आहे, भरपूर. वा, अतिशय. आता ही पिंड उद्या बेलाच्या पानानं सजवलेली आपल्याला दिसली पाहिजे, बरोबर आहे की नाही? बेलाच्या पानानं. आपल्याकडं भरपूर बेल आहे. बेलपत्राचं खूप महात्म्य, हे लक्षात ठेवा. म्हणून उद्या येतानाच बेलपत्र घेऊन या. ते पिंडीवर ठेवलं जाईल, ते ग्रंथावर ठेवलं जाईल आणि तेच पुन्हा आपल्या सगळ्यांसाठी वाटलं जाईल. लक्षात आलं का नाही? सगळ्याला दिलं जाईल. पण ते महादेवाला बेलपत्र अर्पण करत असताना ते बेल त्रिपत्री असलं पाहिजे. काय म्हणलं ताई? हा, मग आज तोडून घ्या ना, आज तोडून घ्या. हा, उद्या सोमवार आहे का? नाही हो, सोमवार आहे. मग ते आजच तोडून ठेवा. लक्षात आलं का नाही? मी म्हणलं मंगळवारच आहे काय की, लक्षात आलं का नाही? आज सोमवार आहे, उद्या सोमवार. आज तोडून ठेवा आणि उद्या आपण महादेवाचा बेलपत्रानंच अभिषेक करूया. म्हणजे सोमवाराचा अभिषेक सुद्धा छान होऊन जाईल, बरोबर आहे का नाही? अतिशय सुंदर. आता मी महात्म्य सांगत होतो. त्रिपत्री ताई, त्रिपत्री म्हणजे 3 पानाचं बेल असलं पाहिजे. 3 पानाचंच का? त्याचं एक उत्तर आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तिन्ही गुण त्या देवामध्ये आहेत. कारण महादेव एकटा नाही ना, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणून आपण भस्म जे त्रिपुंडी लावतो, त्रिपुंडी भस्म, किंवा आपल्याकडे दुसरा शब्द आहे, आपण बेलपत्र 3 पानाचं. आणि त्याच्यात अजून एक भाव शिवजींनी सांगितलाय पार्वतीला. पार्वती, मला बेलपत्र जर अर्पण केलं तर त्याच्या जीवनातले थोडस 3 ताप आहेत. ऐकू द्या, महिला ऐकताय, थोडंसं लक्ष देऊन. आध्यात्मिक ताप, आदिदैविक ताप आणि आदिभौतिक ताप. कसलाही
ताप तुमच्या जीवनामध्ये असेल तर तुम्ही त्रिपत्री बेल महादेवाला समर्पित केलं पाहिजे असं त्या ठिकाणी वर्णन केलंय. म्हणून आता ते चेअरमनला, काकाला, सरपंचाला, कमिटीला सांगा महाराज आमच्या घरी 5 मिनिटं तरी आले पाहिजे. लक्षात आलं का नाही? आणि मग मीच नाही, कुणी एखादा शिवभक्त घेऊन जा आणि त्याला त्या बेलाच्या झाडाखाली तुपातलं जेवण काही असू द्या, तुम्हाला चहा जरी द्यायचा असलं तरी तूप टाकून द्यायचं. लक्षात आलं का नाही? अरे काय ह्या करता, तुपात चहा नसतो का? असतो का नाही सांगा? हां, तुपात त्याला काय होतंय? फक्त तुपातलं जेवण द्यायचंय ना. बेलाच्या झाडाखाली दिलं की असं वर्णन आहे, त्याच्या जीवनातलं दारिद्र्य निघून जात असतं असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. शिवजी सांगतात पार्वती शिवलिंग पूजनाचं सांगोपांग वर्णन केलं आणि पूजकाचे 2 प्रकार आहेत ते वर्णन करून सांगितले. एक प्रवृत्ती मार्ग आणि एक दुसरा निवृत्ती मार्ग, सकाम आणि निष्काम असे 2 भक्ताचे वर्णन केले. आता एक मुद्दा पुढं फार सुंदर आलाय, एक मुद्दा आलाय तेवढा ऐका. आता माहिती का, बेलपत्र समर्पित करायला सांगितलं. महादेवाला बेलाचं पान आवडतंय, पण त्याच्या पुढे एक मुद्दा लिहिलाय, पार्वती ते बिल्वपत्र तोडत असताना, आता आज तुम्ही तोडणारच ना ज्यांच्या घरी बेल आहे, ते तोडत असताना एक देखावा म्हणून जर तुम्ही तोडत असाल तर शिवजी त्याच्यावर प्रसन्न होणार नाहीत. एक बेलपत्र तोडलं की श्री शिवाय नमस्तुभ्यम, दुसरं तोडलं ओम नमः शिवाय, श्री शिवाय. जेवढे पत्र तुम्ही तोडाल, पानं म्हणजे तोडाल, तेवढ्या वेळेला शिवजीचं नामस्मरण करा. हे असं घेऊन जाता, हे असं ठेवा बोटात आणि असं तोडा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. लक्षात आलं का नाही? हां, असं करा, लक्षात ठेवा. आता पुढचं मजा आहे, पुढची मजा आहे ऐकण्यासाठी. तर खरं तर हे शिवजी म्हणतात पार्वती बेलपत्राने तर मी प्रसन्न होतोच, कारण बेलाचं झाड म्हणजे माझं स्वरूप आहे. तुमच्या घरी बेल आहे, एवढ्याच्या घरी बेल आहे ना, म्हणजे एवढ्याच्या घरी महादेव आहे, तुमच्या सगळ्याच्या घरी महादेव आहे रोज. आणि ज्यांच्या दारात बेलाचं झाड आहे आणि त्यांच्या गळ्यात जर माळ नसेल तर हे सगळे उचलून धरणात टाकायला पाहिजे. बेलाचं झाड आहे तुमच्या माळ सुद्धा नाही राव, बेलाचं झाड आहे तुमच्या दारातल्या. बेल माझ्याकडे या, मी ग्रंथात दाखवतो तुम्हाला. बेलाचं झाड म्हणजे साक्षात महादेव तुमच्या दारात. रोज महादेवाचं दर्शन आहे तुम्हाला, कुठं जायची गरज नाही तुम्हाला, कुठं जायची. एवढं सुंदर वर्णन केलंय. आता याच्या पुढचं, बेलपत्राने तर पार्वती मी प्रसन्न होतोच. ऐका ऐका, बेलपत्राने तर पार्वती मी प्रसन्न होतोच, पण ते बेलपत्र तोडत असताना आणि बेलपत्र मला वाहत असताना त्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे, भाव असला पाहिजे. नाहीतर पार्वती भावना जर असेल तर मी बेलाच्याच पानानं नाही, लिंबाच्या पानानं सुद्धा प्रसन्न होतो. फक्त त्यानं म्हणायचं पान लिंबाचंच घ्यायचं, म्हणायचं महादेवा मिळालं नाही बेल, हे बेल समजून तुझ्यावर वाहतोय, मग स्वीकार कर. महादेव त्यानं सुद्धा प्रसन्न होतील. फक्त बेल असून चालणार नाही, तर बेलाच्या जवळ बेलाबरोबर तुमच्या अंतकरणामध्ये महादेवाविषयी भावना असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. आणि आहे आपल्याकडं बेल तर या घेऊन उद्या, कारण माझ्या महादेवाच्या आवडीचं जर काय असेल, हातवर जर काय असेल तर ते फक्त आणि फक्त बेलाचं पान आहे आणि ते माझ्या महादेवाला अतिशय प्रिय आहे. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभती रुद्राक्षाच्या माळा, शोभती रुद्राक्षाच्या माळा, शोभती रुद्राक्षाच्या माळा, शोभती रुद्राक्षाच्या माळा. पायात खडावा छान ग बाई बाई बाई, पायात खडावा छान 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 आवडते बेलाचे पान, पान
आवडते बेलाचे पान सावराला माझ्या महादेवाला माझ्या आवडत बेलाचे पान पान आवडत बेलाचे पान पान आवडत बेलाचे पान असं हात वर हात जतीतून वाहे झुळ झुळ गंगा जतीतून वाहे झुळ झुळ गंगा जतीतून वाहे झुळ झुळ गंगा झुळ झुळ गंगा डोक्यावरचा डोबा छान हो डोक्यावरचा डोबा छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडत बेलाचे पान पान आवडत बेलाचे पान पान आवडत बेलाचे पान शिवभक्त किया हो महादेवाच्या हातात त्रिशूळ डमरू देवाच्या हातात त्रिशूळ डमरू देवाच्या हातात त्रिशूळ डमरू देवाच्या हातात त्रिशूळ डमरू कपाळी भस्म शोभे छान हो कपाळी भस्म शोभे छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हो शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडत बेलाचे पान पान आवडत बेलाचे पान पान आवडत बेलाचे पान शंकराची प्रीती पुष्पावरी शंकराची प्रीती बेल पुष्पावरी शंकराची प्रीती पुष्पावरी शंकराची प्रीती वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना।